लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोळा स्वर्गी नाही सकळांशी येते आई अधिकार सकळाशी येते आई अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चक्रपादाने गतीचा विचार चक्रपादाने गतीचा चक्रपादाने गतीचा विचार गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रणील बुधावम जगरणीत पाणी मंडलम मंडनान तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैदवल हास्यम विठ्ठलम चिंतयामि वसुदेव सुतम देवम कंसचाणोरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं सीतानाथ समारंभात श्रीरामाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा यदक्षरमणाखेयम मानंदम भज केवलम श्रीमन्यवृत्तिनाथीति ख्यातम दैवतमा श्री धन्य धन्य निवृत्ति देवा धन्य निवृत्ति देवा धन्य निवृत्ति देवा महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ति देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुण केली त्रैलोक्य पावन जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण ते सद्गुरूचे नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोळा स्वर्गी नाही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट नामपर या प्रकरणातला नामचिंतनाचा आग्रह करणारा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला चिंतन उर्वरित वेळेमध्ये करायचं आहे तत्पूर्वी थोडासा परिहार प्रातिवार्षिक स्वरूपाचा आपला असलेला हा संत गजानन महाराज प्रकट दिन तसेच इच्छापूर्ती संत गजानन महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त वर्ष 8वे या निमित्ताने चालू असलेला आपला हा नामसप्ताह त्याच्यामध्ये तुम्हा सर्व भाविकांच्या वतीने हरिभक्तीपरायण आदरणीय शांतारामजी महाराज बोडके यांनी दिलेलं निमंत्रण आणि आज ही पहिल्या दिवसाची सेवा विठ्ठल आज अडचण अशी झाली आज आहे दिनविशेष आज 2 विशेष आहेत आज आहेत संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्मदिवस प्रगट दिन आणि आजच सद्गुरु ब्रह्मलीन स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज यांची पुण्यतिथी अडचण अशी झाली आज संतपर प्रकरणातला अभंग यायला पाहिजे होता पण आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला नामचिंतनाचाच अभंग घ्यावा लागला विठ्ठल
वारकरी संप्रदायाची ही नियमावली आहे अलिखित. सप्ताहाच्या आरंभी कीर्तनकाराने नामचिंतनच सांगावं असं कुठं लिहिलेलं नाही. पण वारकरी संप्रदायातल्या थोर महात्म्यांनी ही घालून दिलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेला तडा न जाता आणि आजचा दिन विशेष न ठेवता आपल्याला ही सेवा करायची आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या एका टोकाला विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आणि एका टोकाला सद्गुरु जोग महाराज यांचा जर विशेष बघायला गेलो तर एका विश्वगुरुने हा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत आणलं, परंतु ते जगापर्यंत पोहोचवायचं कसं हे मात्र निवृत्तीनाथ महाराजांनी दाखवलं. विठ्ठल आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये हे जे तत्वज्ञान आलं ना, या तत्वज्ञानाला मूळ कारण कोण आहेत माहितीये का? आपली वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली तर सोडाच, वारकरी संप्रदायाचं मूळ पुरुष जर कोण असेल, आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ मुख्य शिष्य चंद्रातायाचा मुख्य शिष्य वारकरी संप्रदाय 4 संप्रदाय मिळून आपला झालेला आहे. नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. नाथ संप्रदायाचे निवृत्तीनाथ महाराज, चैतन्य संप्रदायाचे जगद्गुरु तुकाराम महाराज, दत्त संप्रदायाचे एकनाथ महाराज आणि चौथा आनंद संप्रदाय. हे संप्रदाय चालत आले, पण आपल्या वारकरी संप्रदायाला जे मूळ तत्वज्ञान मिळालं ते मात्र नाथ संप्रदायामुळे. आणि त्याचे आद्य गुरु आहेत भगवान शंकर आणि भगवान शंकराचाच अवतार म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, 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 स्वामी निवृत्ती दातार. या तत्वज्ञानाला मूळ कारण आहेत निवृत्तीनाथ महाराज. माऊलींनी फक्त प्रगट केलं. एकदा ते शिवपुराणामध्ये कथा आलेली, भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले, पार्वती मातेने विचारलं देवा कधी बघावं डोळे झाकून ध्यानस्थ बसतात, कशाचं चिंतन करता? म्हटले मला तरी सांगा ते एकदा. म्हटले पार्वती अगं ते तत्वज्ञान तुला इथे एवढ्या गडबडीत एकांतामध्ये सांगावं लागेल. मग एकांतामध्ये भगवान महादेव पार्वती मातेला ते तत्वज्ञान सांगतायत. भगवान शंकराने डोळे झाकून तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आणि पार्वती मातेनं ऐकायला. पण ऐकता ऐकता पार्वती मातेला काय लागली की कीर्तनातली बाई झोपायला. भगवान शंकराची पत्नी पार्वती माता ती झोपेल का हो? उन्मनी अवस्था प्राप्त झाली, समाधी लागली आणि तत्वज्ञान वाया जाऊ लागलं. आता ते तत्वज्ञान वाया जातं कामा नाही. ते तत्वज्ञान जर वाया गेलं त्याचं पातक सांगणाऱ्याला लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान विष्णूने ते माशाच्या रूपामध्ये तत्वज्ञान ऐकलं ते मच्छिंद्रनाथ महाराज. मच्छिंद्रनाथांनी तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं? गैनीनाथ महाराजांना. गैनीनाथांनी तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं? गोरक्षनाथांनी कोणाला सांगितलं? मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासी दिला आणि गोरक्ष वळला गैनीपती. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला, गोरक्षनाथाने गैनीनाथाला आणि गैनीनाथाने निवृत्तीनाथाला. गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवाकार तुझवीन, ज्ञान देवा सार तुझवीन. गैनी प्रसादे निवृत्ती दातार देवतार तुझवीन, ज्ञान देवा सार तुझवीन. ही सर्व परंपरा एक गुरु एक शिष्य चालत आली, पण याची मोडकळीस कुणी आणली तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी नाही. हे निवृत्तीनाथ महाराजांनी शोधलं की हे तत्वज्ञान जगतापर्यंत कोण पोचवेल असा उत्तम अधिकारी शोधला ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि मग लिहितात प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले,
आणि मग ते तत्वज्ञान आपल्यापर्यंत आणलं आणि आपण सर्व श्रेय सर्व संतांना देतो, पण आपले निवृत्तीनाथ महाराज तसेच राहतात. विठ्ठल विठ्ठल. खरं सांगू का, हे सर्व तत्वज्ञानाचे श्रेय जर कोण असेल तर ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. एखादं कीर्तन जर आवडलं नाही आणि ते जर 2 तास लांबलं, घडलं असं एका गावात, बरं कीर्तन लांबलं, बरं कीर्तन ऐकाय सारखं पण नाही, काहीतरी पिक्चरचे गाणे चालली म्हणत कीर्तन वैतागले ना वारकरी. एका वारकरीने तर झेंडाच काढला उलटा आणि तो कीर्तनामध्ये पाहू लागला. महाराज घाबरले, आता एवढं टाइममुळे आपल्याला मारतात का काय. पण ते म्हटलं, महाराज तुम्हाला काही नाही, तुम्हाला ज्यांनी बोलवलं त्याला पाहतोय. मुद्दा काय आपला, ज्यांनी बोलवलं त्याला पाहतो, तुमचा दोष नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं हे महत्वाचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना अधिकारी म्हणून शोधलं कुणी, ते निवृत्तीनाथ महाराज महत्वाचे आहेत. विठ्ठल. बस आता निवृत्तीनाथ महाराजांचं झालं. आता आजचा दुसरा दिवस दिन विशेष आहे सद्गुरु जोग महाराज. जोग महाराजांनी जे तत्वज्ञान वारकरी संप्रदायामध्ये आलं ना, ते त्याला परंपरा लावल्या, त्याला पद्धत लावली कीर्तनाची. जोग महाराजांनी कीर्तन पद्धत सुरू केली, षडलिंग पद्धतीने कीर्तन परंपरा चालू केली. त्याच्यामध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष, त्याच्यामध्ये प्रश्न असेल, त्याच्यामध्ये उत्तर असेल, त्याच्यामध्ये षडलिंग पद्धतीने कीर्तन कसं असतं ते जोग महाराजांनी सुरुवात केली. आणि जोग महाराजांच्या आधी पण कीर्तन होत होती, पण कशी, जशी आता होतात तशी. विठ्ठल विठ्ठल. आता जे कीर्तन होतात ना काही काही, सगळी नाही बरं, ज्याला पूर्व पक्ष नाही, ज्याला अभंगाशी संबंध नाही, ज्याला पूर्व पक्ष नाही, उत्तर पक्ष नाही, त्याला पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात नाही, दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात नाही, अशी जी कीर्तनं होती ना, ती जोग महाराजांच्या अगोदर चालत होती. जोग महाराजांनी सगळं संपवलं आणि कीर्तन काय असतं ही परंपरा जोग महाराजांनी लावली. त्यांची आज पुण्यतिथी आहे. विठ्ठल. असो, या 2 महात्म्यांच्या आज सद्गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा जन्मदिवस आहे आणि सद्गुरु जोग महाराजांची आज पुण्यतिथी आहेत. या दोघांनाही नमन करून आजचा कीर्तनाचा अभंग आहे नामपर प्रकरणातला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपणा सर्वांना नामाचा आग्रह करतात. विठ्ठल. कसं बी ना आजचं कीर्तन असंच राहते, कारण आज कीर्तनकार फक्त नियमावली सांगायला येतो. काय सांगायला येतो, इथून पुढे जे तुम्ही 7 दिवस कीर्तन ऐकणार आहेत, कसे ऐकायचे, कीर्तनाचे नियम काय, श्रोत्यांचे नियम काय, कीर्तनकाराचे नियम काय, सर्वांना नियम घालून देण्याचं कीर्तन म्हणजे आजचं नामपर पहिलं दिवस. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज पहिल्या दिवशी नामपर या अभंगावर चिंतन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रस्तुत अभंगातून लोकांनी नामस्मरण करावं याच्याकरता लोकांच्या पाया पडतात आणि व्यवहारामध्ये असा नियम आहे, पाया पडलं जातं, पण लहान्याने मोठ्यांच्या पाया पडलं जातं. काय केलं जातं व्यवहारामध्ये, नियम कसा आहे, लहान्या माणसाने मोठ्या माणसांच्या पाया पडावं असं आहे व्यवहारातला नियम. परंतु प्रस्तुत अभंगामध्ये मात्र वेगळंच दिसतं. विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज पाया पडतायत आणि पाया ज्यांच्या पडलं जातं ते तुम्ही आम्ही. मग तुम्ही आम्ही मोठे का जगद्गुरु तुकाराम महाराज लहान, हे आता आपल्याला पाहायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांची तुलना ज्या ब्रह्मतत्वाशी होत नाही, भगवान विष्णूला तुलना ज्या तुकाराम महाराजांची रामेश्वर भट्टांनी केलेली. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकाचे आले, तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकाचे आले, रामेश्वरी चरणी मस्तका ठेवी, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तका ठेविले. आरती तुकारामा गोविंद गुरुदामा, आरती तुकारामा गोविंद गुरुदामा, आरती तुकारामा गोविंद गुरुदामा.
देवाशी तर तुलना केलीच केली, ब्रह्मतत्वाशी तुलना कोणाचीच होत नाही. कारण उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, एको देव सर्वभूतेषु गुडा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा, साक्षीचेता केवळ निर्गुणश. ब्रह्मतत्वाशी तुलना होतच नाही. पण गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, सूक्ष्मत्वात तद्विज्ञेयम दुरस्तम चांतिके तत्. भगवान परमात्म्याचं वर्णन करताना गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, भगवान परमात्मा जर लहान म्हटलं तर किती आहेत, अणुरेणूपेक्षा लहान. आणि मोठा म्हटला तर भगवान परमात्म्याच्या एका रोमामध्ये ब्रह्मांड साठवलेला आहे, एवढा मोठा भगवान परमात्मा. आणि त्याची तुलना तुकाराम महाराजांशी म्हटले. हो, तुकाराम महाराज सुद्धा तसेच आहे. रेणुया तुकडा तुका काजये वडा, तुका काजये वडा, तुका काजये वडा. रेणुया तुकडा तुका काजये वडा, काजये वडा, तुका काजये वडा. म्हणून रामेश्वर भट्ट भगवान परमात्म्याशी आणि ब्रह्मतत्वाशी ज्यांची तुलना केली जाते, एवढ्या उच्च पदाला गेलेले जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पाया पडतात. आता आपण मोठे का लहान? लहानच. कारण गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतायत, अर्जुना दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वय प्रपद्यन्ते मायामेत. किंवा या 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना माझी या भक्तीवीन जळोते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. म्हणजे या पृथ्वी तलावरती जे भक्ती वाचून ज्यांचं जीवन आहे ते पशु समान आहेत. आणि तुकाराम महाराज सुद्धा त्यांचं वर्णन करतायत, नाही तरीही न पशु, नाही तरीही न पशु, नाही तरीही न पशु. मनुष्य पण तरी साधे नारायण, मनुष्य पण तरी साधे नारायण. नाही तरीही न पशुनी, नाही तरीही न पशुनी. मनुष्य पण तरी साधे नारायण, मनुष्य पण तरी साधे नारायण. नाही तरीही न पशुनी, नाही तरीही न पशुनी. थोडी स्वराची गडबड होईल, कारण काळी एकचा स्वर आपला रेग्युलर. आज 2 लावलाय, पांढरे 2. एक तर काळे 2 असता तरी चालला असता, पण पांढरे 2 थोडा जड जातो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचं भक्ती वाचून जीवन आहे त्याचं जीवन पशु समान आहे. याचा समानार्थी एक शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे, एषा मना विद्यान तपोन दानम न चापी शीलम न गुणे न धर्मा ते मर्ते लोके भूमिभार भूता मनुष्य रूपे ना मृगाशरंती. विठ्ठल बराच टाइम झाला, तुम्हाला काही ऐकायला मिळत नाही, तुला गप करावं. त्या श्लोकाचा अर्थ सांगतो म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. श्लोकामध्ये असं वर्णन आहे का जे माणसं दिसतात ना, का जे भक्ती करत नाही, जे शास्त्रानुसार वागत नाही, ते फक्त आकाराने माणसं आहेत, मनुष्य रूपे ना. पण चरंती म्हणजे चालणं वागणं कसं आहे, मृगाशरंती म्हणजे पशु समान आहेत. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक आहे. एका गावामध्ये भूकंप झाला, जसा लातूर किल्लारीला झाला ना, असा भूकंप झाला. आणि प्रसंग डोळ्यासमोर आला, सर्व गाव उद्ध्वस्त झालेलं आहेत, मंदिरं पडलेलं आहेत, बिल्डिंगा पडलेल्या आहेत, गाईचे गोठे पडलेले आहेत, सर्व माणसं मिली, गाई जनावर मिली, कुत्रे मिली, सगळं मिलं. सगळ्यांचे देह खाली पडले आणि त्या देहातले जीवात्मे मात्र यमदरबारामध्ये. लक्षपूर्वक ऐका बरं. आणि मग यमदरबार भरलेला आहे. यमदरबार, त्या दरबारामध्ये यमराजा सिंहासनावरती बसलेला आहे, चित्रगुप्त खुर्चीवरती बसलेला आहे. चित्रगुप्ताचं काम काय? एकच काम, प्रत्येकाची फाईल काढायची, रेकॉर्ड बघायचं आणि कर्मानुसार त्यांना
केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले ऐसे किती ऐसे किती बदले बेले ऐसे किती एकच का प्रत्येक जीवात्म्याचं कर्म बघायचं आणि त्यांना जन्म देऊन टाकायचं हे काम कोणाचं चित्रगुप्ताचं त्याचं नावच चित्रगुप्त का बरं पडलं माहितीये चित्रगुप्त का नाव पडलं आपण जीवन जगत असताना आपण जे कर्म करतो चांगली किंवा वाईट पुण्य किंवा पाप ज्या वेळेला पाप कर्म करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे पाप कर्म करताना कुणी बघत पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण मॉलमध्ये जातो ना आता सिटी सेंटर मॉल तिथं गेल्यानंतर त्या मॉलच्या गेट पासून तर टेरेस पर्यंत कॅमेरे बसवलेले सीसीटीव्ही म्हणतो आपण आणि प्रत्येकाचं चित्रीकरण चालू असतं तसं जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवात्म्यावर ज्याचा कॅमेरा असतो ते चित्रगुप्त आणि प्रत्येकाचं चित्रीकरण जो गुप्त करतो त्याचं नाव चित्रगुप्त विठ्ठल आणि मग त्या जीवात्म्यांना सर्वांना जन्म देऊन टाकले लक्षपूर्वक आहे का बरं सर्वांना जन्म देऊन टाकले फक्त 3 जण ठेवले मुलांना बघावं काहीतरी लक्षपूर्वक विठ्ठल विठ्ठल धरलं का चावत सोडलं का पळत म्हणजे त्यांची गरज आहे पण चालत नाही म्हणजे तुमची पण गरज आहे थांबा तुम्ही नाही तर मग त्याच्या भरोशावर विठ्ठल विठ्ठल आपलं चालू होतं चित्रगुप्ताने सर्वांना जन्म देऊन टाकले फक्त 3 जण ठेवले यमराजाने विचारलं चित्रगुप्ता या 3 का ठेवलं 3 का पाहू माझ्याकडे तिथलं सांगतो मी 3 का ठेवलं म्हटले महाराज यांची कर्मच अशी आहेत पूर्ण फाईल मध्ये सगळं काळच आहे सगळं पाप आहेत यांना जन्मच कोणता द्यायचा ते कळत नाही यमराजाने सांगितलं अरे चित्रगुप्ता सर्वात थर्ड क्लास जो असेल कनिष्ठ असेल तो जन्म देऊन टाकन मोकळं कर म्हटले महाराज गाढवाचा सुद्धा जन्म बसत नाही पण आता कसा तरी बसवतो म्हणून चित्रगुप्ताने त्या 3 जन्म कोणता दिला गाढवाचा ते 3 हुशार होते ते 3 म्हटले थरथर कापू लागले म्हटले यमराज आम्हाला वाटेल तो जन्म द्या पण गाढवाचा जन्म देऊ यमराजांनी सांगितलं इथं महानगरपालिका नाही इथं महाराष्ट्र शासन वशिलाबाजी चालणार नाही इथं जन्म म्हणजे जन्मच घ्यावा लागेल त्यातलं एक हुशार होतं त्यांनी डोकं चालून बघितलं त्यांनी विचार केला या मृत्यू लोकांमध्ये बऱ्याच लोकांना फसवलं इथे प्रयत्न करून म्हणून त्या एकाने डोकं चालवलं त्यांनी सांगितलं महाराज जन्म कोणता म्हटले गाढवाचा कशा करता म्हटले गाढवासारखं वागण्याकरता म्हटले गाढवासारखं वागण्याकरता जर गाढवाचा जन्म देणार असाल तर एक करा ना म्हटले काय जन्म देताना आम्हाला माणसाचा द्या जन्म देताना माणसाचा द्या वागताना आम्ही म्हणून आकाराने माणसं आहेत ती माणसं नाहीच विठ्ठल विठ्ठल हो एवढे कनिष्ठ वर्गाच्या जगद्गुरु तुकाराम महाराज पाय पडतात जगद्गुरु तुकाराम महाराज श्रेष्ठातले श्रेष्ठ आणि आपण कनिष्ठातले कनिष्ठ पण पाया पडण्याकरता श्रेष्ठता असावी लागते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या बाबतीत लहान आपण कोणत्या बाबतीत मोठे तर कोणत्याच बाबतीत नाही पाया पडलं जातं मोठ्यांच्या व्यवहारामध्ये नियम आहेत एखादी मोठी महिला परंतु एक 8 वर्षाच्या मुलीच्या पाया पडताना दिसते थोडं वेगळं वाटतं का नाही आपल्याला एखाद्या बाईने विचारावं का ग तू तर एवढी मोठी 40 वर्षाची 8 वर्षाच्या मुलीच्या पाया पडते ती तर लहान म्हटलं बाई तुम्हाला नाही कळायचं ती वयाने जरी लहान असेल ना पण नात्याने मात्र ती माझी कोण आहेत ननंद आहेत ती वयाने लहान आहेत पण नात्याने मोठे आहेत म्हणून पाया पडलं जातं विठ्ठल विठ्ठल हो एक तर नात्याने मोठा असावा नाही तर श्रीमंतीने मोठा असावा नाही तर ज्ञानाने तरी मोठा असावा तर पाया पडण्याचा प्रकार घडतो आणि शास्त्रा भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे एवढा मोठा जनक राजा 8 वर्षाच्या मुलाच्या पायावर नतमस्तक होतो जनक राजाचं उदाहरण विदेही जनक राजा का त्या जनक राजाचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात
पण तो 8 वर्षाच्या मुलाच्या पायावर नतमस्तक होतो. कारण काय आहे, तर त्या जनक राजाला एकदा स्वप्न पडलं असं का एका परकीय राजाने राज्यावर आक्रमण केलं. त्या जनक राजाला बंदिवान बनवलं आणि सांगितलं तुला आता भीक मागायला सोडून देतो. त्या गल्ली बोळात तो जनक राजा भीक मागायला लागला. पण त्या गल्लीतल्या गावातल्या लोकांना सांगितलं जर कोणी या जनक राजाला भीक वाढली तर ज्याला फासावर दिलं जाईल, म्हणून कोणी एक त्या राजाला भीक वाढेल. तो झोळी घेऊन या गल्लीत जाय त्या गल्लीत जाय, या दारात जाय त्या दारात जाय. डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत का एकेकाळचा मी जनक राजा, आज मला कोणी भाकरीचा तुकडा वाढत नाही, डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आणि तेवढ्यामध्ये टोल वाजतो रात्रीच्या 12चा. हे कशात पाहत होता तो, कशात पाहत होता ऐकता ना तुम्ही? झोपेमध्ये आपल्या राज्यावर आक्रमण केलं आणि भीक मागायला लावलं हे झोपेमध्ये. आणि ज्या वेळेला 12चा टोल वाजला त्यावेळेला जागा झाला. बघतो तर काय आपण तर राजा. पण स्वप्नामध्ये भिकारी झालो हे खरं की आता जागृतीमध्ये राजा हे खरं? माऊली म्हणते स्वप्न खोटच असतं. काही घडलं तरी स्वप्नीचे चैले जाईल. ज्ञानदेव म्हणे पाहत पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहत पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहत पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहत पाहिले. स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे चैले जाईल लया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे चैले जाईल लया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र, माय बाप कौनाचे गणगोत. माऊली म्हणतात स्वप्नामध्ये घडलेल्या गोष्टी जागृतीमध्ये आल्यावर खऱ्या ठरतात का? नाही. स्वप्नामध्ये जर 51 लाखाची लॉटरी लागली मेघराज महाराज, बँकेत गेल्यावर मिळेल का? आणि मी सांगतो मिळेल. कशी काय मिळणार नाही? 51 लाखाची जर लॉटरी स्वप्नामध्ये लागली, बँकेत गेल्यावर 51 लाख रुपये मिळतील. पण सकाळी उठून बँकेत नाही जायचं, स्वप्नातल्याच बँकेत जायचं. मिळेल का नाही? माऊली म्हणतात तसं हा संसार सुद्धा स्वप्नवत आहे. याच्यामध्ये आपण जीवन जगतो ना, आपल्याला ते खरंच वाटतं, नाही तर संसार खोटाच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येर जान हरि बिना, वाया येर जान हरि बिना, हरि बिना हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरे गिरधर हरि बिना, गिरधर हरि बिना, हरि बिना हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. संसार खोटा आहे. माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. ज्याप्रमाणे माणूस स्वप्नामध्ये स्वप्न पाहतो ते खरं वाटतं, तसं आपण संसारामध्ये आहेत म्हणजे स्वप्नामध्येच आहेत. आणि यातून जागृती जर करायची असेल तर आत्मज्ञान ज्याला होईल ती जागृती म्हणतात. विठ्ठल विठला 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 पण मग जनक राजाला स्वप्न पडलं, जागा झाला, बघतो तर आपण जनक राजा आहेत, स्वप्नामध्ये भिकारी झालो ते खरं की आता जागृतीमध्ये राजा आहेत. मग सकाळी दरबार भरला आणि सकाळी दरबारामध्ये प्रश्न उपस्थित केला. सांगा, पंडित बसलेले होते, या बाजूला पंडित होते, त्या बाजूला पंडित होते. सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले काय काय प्रश्न आहेत? म्हटले सांगा, हे खरं किती खरं? काय प्रश्न आहे? हे खरं किती खरं? प्रश्नच कळाला नाही, उत्तर कसं काय देता येईल? बरेच मुलं नापास याच्यामुळेच होतात, प्रश्नाचं तात्पर्यच कळत नाही, त्याच्यामुळे उत्तर सुटत नाही. एकालाही उत्तर आलं नाही. जसे उचलले कैद केले त्या जनक राजाने पंडित. फुकट यांना पोचतो मी, आणि सगळे उचलले कैद केले. आणि त्याच्यामध्ये अष्टवक्राचे वडील होते. अष्टवक्र 8 वर्षाचा होता, नदीवरती स्नानाला गेला. एका मुलाने त्याची टिंगल केली. एका मुलगा म्हटला नखरे त्याला वडील नाही, त्याला बाप नाही. त्यांनी विचार केला मला वडील बाप नाही. घरी गेला रडत रडत, आईला सांगितलं आई मला बाप नाही का? म्हटली आई कुठे? म्हटले जनक राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेले आणि त्यांचा प्रश्नच असा आहे की त्याला उत्तर नाही.
त्या मुलाने सांगितलं, आई असा जगतामध्ये प्रश्नच नाही का त्याला उत्तर. मी जातो उत्तर द्यायला. कारण तो अष्टवक्र सामान्य नव्हता, त्याचं नावच अष्टवक्र. तो ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होता त्यावेळेला बाप ज्योतिषशास्त्रातले तज्ञ होते, रात्रभर गणित सोडत होते, सुटत नव्हते. त्या मुलाने आईच्या गर्भातून पापाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. उत्तर बरोबर दिलं, परंतु मुलाने दिलं. राग आला बापाला, लात मारली आईच्या गर्भावरती. 8 ठिकाणी वाकडा झाला. त्याचं नाव अष्टवक्र. विठ्ठल. आता गेला तो 8 ठिकाणी वाकडा. त्याचं चालणं वेगळं, विद्रूप चेहरा, विद्रूप. आणि मग ज्या वेळेला दरबारामध्ये गेला त्यावेळेला त्या दरबारातले रोज प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आलेले पंडित त्याला पाहून हसू लागले. जनक राजाला हसू आवरेना. जनक राजा हसू लागला आणि तेवढ्यामध्ये त्या मुलाने विचार केला, एवढा दरबार मला हसतोय, जनक राजा स्वतः हसतो, म्हणून त्या मुलाने हसायला सुरुवात केली. मग त्या जनक राजाने हात वर केला, दरबार शांत झाला. आणि मग त्या मुलाला सांगितलं, बाबा तू का हसतो, तुझं नाव काय, कुठून आला, काय आला आणि हसतोस का, असे 4 प्रश्न विचारले. मग त्यांनी सांगितलं, मी कुठून आलो, का आलो, कशा करता आलो आणि माझं नाव काय, हे सगळं उत्तर देतो, पण मी हसतो का त्याचं उत्तर पहिल्यांदा आहे. म्हटले का बरं. म्हटले महाराज मी अनेक ग्रंथांमध्ये तुमचं वर्णन ऐकलेलं होतं का पंडित हा जनक राजाचा दरबार हा पंडितांचा दरबार, विद्वानांचा दरबार. म्हटले मग इथं मला एकही विद्वान दिसत. म्हटले मग हे कोण आहेत. म्हटले हे विद्वान नाहीत, हे चर्मकार आहेत, संभार आहेत. म्हटले असं का बरं बोलतो. म्हटले बरोबर आहेत. इथं आल्यानंतर हे हसले का बरं. म्हटले तुला पाहून. तेच काय मी सुद्धा हसलो. म्हटले का बरं हसले. म्हटले तुझं स्वरूप पाहून. म्हणजे या कातड्याची तुम्ही परीक्षा केली, या कातड्याची तुम्ही परीक्षा घेतली. आणि कातड्याची परीक्षा घेणारे चर्मकार असतात, म्हणून तुम्ही संभार आहेत, इथं कोणी विद्वान दिसत नाही, म्हणून मी हसलो. विठ्ठल सांगा तुमचा प्रश्न. जनक राजाचा प्रश्न ठरलेला होता, हे खरं की ते खरं. एका सेकंदात उत्तर दिलं. महाराज तुमचा प्रश्न जर असेल असा, हे खरं की ते खरं, तर माझं उत्तर आहे जसं हे तसंच ते. आता बाकीच्यांना प्रश्नही कळला नाही आणि उत्तर सुद्धा. जनक राजा म्हटलं, अरे हे खरं की ते खरं म्हणजे काय, जसं आहे तसं ते म्हणजे काय. म्हटले मग तुम्ही सांगा, हे खरं की ते खरं म्हणजे काय. मग जनक राजाला सांगावं लागलं, हे म्हणजे जागृती आणि ते म्हणजे स्वप्न. अष्टवक्राने सांगितलं मग बरोबर आहे, जसं हे तसंच ते. जशी जागृती आणि स्वप्न, स्वप्न जसं जागृती मध्ये आल्यानंतर मिथ्या ठरतं स्वप्न, तसं जागृती सुद्धा आत्मबोधावर गेलेला मनुष्य त्याला ही जागृती सुद्धा मिथ्याच आहे. जसं हे तसंच ते. विठ्ठल. एवढं तत्वज्ञान ऐकलं विद्वान असलेला जनक राजा 8 वर्षाच्या त्या बालकाच्या पायावर नतमस्तक झाला. कारण काय जर आले असेल तर तो ज्ञानाने श्रेष्ठ होता. सांगायचं एवढंच होतं का पाया पडलं जातं मोठ्यांच्या, परंतु या अभंगामध्ये मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वसामान्य जनतेच्या पाया पडतात. कारण काय, तर त्याचं कारण अभंगाच्या प्रथम चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. अरे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल
म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा करी टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा भगवान विष्णूच्या तुलनेला गेलेले जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वसामान्य जनतेच्या ज्या वेळेला पाया पडतात त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला जातो, का पाया पडतात? तर तुकाराम महाराज म्हणतात, करे टाळी बोला मुखीनं, हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, याच्या करताच पाया पडतो. विठ्ठल विठ्ठल म्हटले महाराज 8वं वर्ष आमच्या सप्ताहाचं, परंतु टाळी का वाजवावी हे कोणी सांगितलंच? टाळी का वाजवली जाते? टाळीचा काय महिमा आहे? टाळीचा महिमा आजच्या अभंगात आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनामध्ये जर आपण टाळी वाजवली, लक्षपूर्वक ऐका, कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली, आपल्याकडून घडणारी अज्ञात असलेली पाप त्या टाळीमुळं कथेतून निघून जातात. म्हटले असं बोलायचं नाही, प्रमाण द्यायचं. वाही टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची, होईल होळी विघ्नाची, होय होळी विघ्नाची. वाई टाळी होय विघ्नाची, होय होळी विघ्नाची, होय होळी विघ्नाची. वाही टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची. विघ्नाची म्हणजे पापाची होळी होते. कीर्तनामध्ये कथेमध्ये जर टाळी वाजवली, अज्ञात घडणारी पाप कथेमधून निघून जातात. म्हटलं एखादं उदाहरण सांगा. आणि मग तुकाराम महाराज एक उदाहरण सांगतात. आपले तुकाराम महाराज आधी करून बरेच संतांनी उदाहरणं दिलेली आहेत. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविली टाळी, आणि त्याच्या झाली पातकाची होळी, हा टाळीचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल. तसे टाळीचे फायदे भरपूर आहेत. आपण जर वैज्ञानिक दृष्टीने जर बघितलं, आपल्या शरीरामध्ये 72,000 नसा आहेत. किती? 72,000 नसा म्हणजे नाड्या. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या नाड्या, त्याच्यामध्ये 24 प्रमुख आहेत आणि त्याच्यामध्ये 3 मुख्य आहेत, इडा, पिंगला, सुषुम्ना. आता ते योगासन करणाऱ्यांना विचारलं. आणि मग या सर्वची सर्व नाड्या तळ हाताला जोडलेल्या आहेत. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ती तक्ते पाहून आपण सगळ्या नसा आपल्याला दिसतात. पण टाळी वाजवल्यानंतर होतं काय? त्या टाळीचा परिणाम सर्वची सर्व त्या रक्तवाहिन्या असेल, प्राणवाहिन्या, नसा असेल, त्या प्रसरण पावतात. कुठं ब्लॉकेज असेल ते निघून जातं. टाळीचा हा फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि त्या टाळीनं त्या रक्त प्रसरण पावतात, नसा प्रसरण पावतात, सुरळीत धावतात. हार्ट अटॅक येत नाही, चक्कर येत नाही, अशक्तपणा येत नाही. हा टाळीचा फायदा आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांनी या टाळीचं महत्व सांगत असताना, ते जाऊ द्या, नामदेव महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं. सर्व थाप वाळवंट भरलेला होता वारकऱ्यांनी. नामदेव महाराजांनी सांगितलंय, बघा आता भावार्थ संपलेला आहे, सगळ्यांनी हात वर करा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा. सर्वांनी हात वर केले, पण एका वारकऱ्याला हातच नव्हते. कोणाला? गोरोबा काका. तसेच थोटे हात वर केले, एकावर एक आदळू लागले. महाराज म्हणतात, टाळीचा परिणाम ऐका. गोरा थोटा भजन करी आणि कर फुटले वरच्यावरी. हात नसलेले कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला, नसलेले हात आले, आणि तुम्हाला हात असून जर वाजवली नाही तर पुढची जबाबदारी आपली. म्हणून टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा टाळीचा फायदा आहे. आणखी एक फायदा सांगू का? तो आमच्या फायद्याचा आहे. विठ्ठल 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 बर का. सभा जर चांगली झाली ना, आवडली ना लोकांना, लोक काय करतात? टाळी वाजवतात. टाळी वाजवल्यानंतर त्या वक्त्याला उत्साह वाढतो. म्हणून कीर्तनामध्ये टाळी तरी त्या निमित्ताने वाजवत चला. कारण टाळी वाजवली तर वक्त्याचा उत्साह वाढतो. कारण टाळीवर कीर्तन आहे. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, ऐका. एका
तिघ जण चोरांनी एक घर शोधून ठेवलं. जुना काळ, 8-8 फूट 9-9 फुटाच्या भिंती, भले मोठे सागाचे दरवाजे. चोरांनी विचार केला हे घर फोडायचं, पण कसं फोडायचं? सामान्य घर नव्हतं. 4 दिवस चक्कर मारून कसं तरी त्यांनी विचार केला घर फोडायचं, पण फुटणार नाही, दरवाजा तुटणार नाही, भिंत फुटणार नाहीत. म्हणून त्या सारखं त्या रस्त्याने जात होते. आणि त्या रस्त्याने जाता जाता पुढं एक डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. आणि तिथं जाऊन ते चोर थांबले. चोरांनी बघितलं तो डोंबारी 2 तासापासून उड्या मारतो. खेळ आटोपला. सर्व लोकांनी त्याला पैसे दिले. लोक निघून गेले आणि तो पैसे मोजत होता. पैसे मोजता मोजता या चोरांनी विचारलं का रे 2 तास उड्या मारल्या, किती रुपये जमले? म्हटले 50 रुपये. म्हटले मग एक काम करतो का, तुला आम्ही 500 रुपये देतो, एकच उडी मारायची, एकच चाल म्हणायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्याने विचार केला 2 तासाच्या उडीनंतर आपल्याला 50 रुपये मिळतात आणि एका उडीचे जर 500 रुपये मिळत असेल तर का सोडायचं? म्हटलं चालेल, सांगा कुठं लगेच उडी मारू का? म्हटले नाही, बरोबर 1 वाजता रात्रीच्या अमुक अमुक चौकामध्ये हजर हो सांगितलं त्याला. आणि मग तो डोंबारी बरोबर 12-1 तिथं हजर झाला. आणि चोरांनी सांगितलं बघ समोरचं घर आहे, 2 मजली बिल्डिंग आहे, एकच उडी मारायची आणि डायरेक्ट जिन्यामध्ये उडी मारल्यानंतर तो दरवाजा उघडाय, त्यांनी खाली उतरायचं आणि खालचं मेन गेट असलेलं आतून लावलेलं ते उघडायचं, बाहेर यायचं, 500 रुपये घ्यायचे घरी निघून. म्हटलं ठीक आहे, मार मग उडी. असं म्हटल्यानंतर त्या डोंबाऱ्याने त्याच्या गळ्यातला ढोर एका चोराच्या गळ्यामध्ये घातला. आणि मग चोर म्हटले मग मार उडी. म्हटले वाजवा ढोल. अरे म्हटले ढोल वाजवल्या मग घरमालक उठल, घरमालक उठल्यावर आपल्याला वाजवील. तो म्हटला मला ढोल वाजवल्याशिवाय उडी मारता येत नाही, तसं तुम्ही टाळी वाजवल्याशिवाय मलाही आठवत नाही, टाळी वाजवा. विठ्ठल कीर्तनामध्ये टाळीचा महिमा सांगितलेला आहे. आपल्या ठिकाणी असलेली अज्ञात नावाची पाप त्या कथेमध्ये कीर्तनामध्ये निघून जातात. आणि कर टाळी बोला मुखी नाम, मुखाने नामचिंतन करा, नामस्मरण करा. कारण या भवसागरामध्ये सर्वात घातक असलेली माया फक्त नामाला घाबरते. गायनाचे वाहे टाळी टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी. साधन कधी उत्तम हे, साधन कधी उत्तम हे, काय जाणो तरले किती सरले काय जाणो तरले किती. ह्या मायारूपी नदीमध्ये फक्त नामधारक तरतो बरं का. कारण ही माया फक्त त्यालाच काही करत नाही. नाही तर तुम्ही बघा गीतेमध्ये श्लोक झालेले आहेत, भगवान परमात्मा म्हणतात ही माया मी निर्माण केली. माया म्हणजे काय? माया या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये असा होतो, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, जी नाही पण आपल्याला पीडा दिल्याशिवाय राहत नाही, तिला म्हणतात माया. विठ्ठल विठ्ठल हो. आणि तिच्याशिवाय आपल्याला होत नाही, परंतु तिचा आपल्याला परिचय नाही. आणि जीवनामध्ये ज्याचा परिचय नाही त्याची काय फजिती होते ह्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. मराठवाड्यातून एक कुटुंब आलं नाशिकमध्ये, मोलमजुरी करून राहू लागलं, परिचय बर का. आणि बरेच दिवस मोलमजुरी केली, गुंठाभर जमीन घेतली. त्यांनी विचार केला आता इथं पाया खोदून आपण घर बांधू घरच्या घरी. म्हणून त्याने पाया खोदायला सुरुवात केली. पाया खोदता खोदता एकादशीचा दिवस आला. एकादशीचा दिवस आल्यानंतर त्यांनी विचार केला गावामध्ये भजन चालू आहे, भजनाला जावं. म्हणून तो भजनाला गेला. परंतु ते मंदिर होतं बालाजीचं, भजने होते मारवाडी. त्यांनी सांगितलं भाऊ तुला प्रवेश नाही. तू मारवाडी का? म्हटले नाही, तुला प्रवेश नाही. मग त्याला विचार केला अरे येतं चाल लावू म्हणतात, सकळाशी येते आई अधिकार, यारे यारे लानतवर. इथं तू उचकून लावलं. त्याने विचार केला ह्या मंडळात नाही तर त्या मंडळात जाऊ. परंतु त्याने विचार केला त्यांनी जर उचकून दिलं तर मग आपण एक काम करू ना, याच्याकडे नको त्यांच्याकडे नको, गावाच्या बाहेर एक निवांत मंदिर आहे तिथं जाऊन आपण भजन करू. म्हणून तो वारकरी काय केलं, त्यांनी गावाच्या बाहेर एक देवीचं मंदिर होतं तिथं गेला आणि भजन करू लागला. भजन केलं अर्ध्या तासामध्ये देवी प्रगट झाली. बोल भक्ता काय पाहिजे मागून घे.
याने विचार केला या वारकऱ्यांची भजन करू करू काही काही वारकरी मरून गेले, आयुष्य संपून गेलं, स्वप्नात देव नाही आणि ही देवी अर्ध्या तासात प्रगट. त्याने विचारलं आई तू प्रगट झाली पण तू कोण आहे? मग तिनं सांगितलं परिचय. याने परिचय विचारला तू कोण? मग तिनं सांगितलं माझा बाप समुद्र आहेत, माझी बहीण लक्ष्मी आहेत आणि माझं नाव अवदसा आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहेत का? मागायचं ते मागून घे. त्यांनी सांगितलं तू जर अवदसा असेल ना एकच दे, माझ्या घरात असलेलं अस्तित्व हलव, एवढंच दे. तथास्तु म्हटली देवी अदृश्य झाली. घरी आला, सकाळ झाली आणि पाया खोदायला सुरुवात केली. पाया खोदता खोदता त्या पायामध्ये त्याला सापडला काय सापडला? अंडा. कशाचा? मी गमिले उचलेले होते का? कस काय माहिती? विठ्ठल विठ्ठल. धनाने भरलेला धनाचा हंडा त्या पायामध्ये सापडला. एकच घर बांधायचं होतं, एकच मजला बांधायचा होता. 4 मजली बिल्डिंग उभी झाली. हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये लॉकेट आणि चालायला फिरायला गाडी. आणि जे भजनातून उचकून लावत होते ना त्यातला एक मारवाडी म्हटला शेठ एक दिवस भजनाला आहे. एक दिवस गेला भजनाला. तो एक दिवस भजनाला गेल्यानंतर त्याचा तो लखलखाट बघितल्यानंतर एका मारवाड्याला राहावं नाही. त्यांनी सांगितलं का हो एवढ्या 2 महिन्यामध्ये एवढी प्रगती कशी? म्हटले हा तुमचाच प्रसाद. काय म्हटला तो? हा तुमचाच आशीर्वाद. म्हटले कसं? तुम्ही भजनातून उचकून लावलं आणि मी गावाच्या बाहेर देवीच्या मंदिरात भजनाला गेलो, ती देवी प्रसन्न झाली, तिनं दिलेला आशीर्वाद. ते मारवाडी म्हटले पंत उचला टाळ पखवाद, हा बालाजी प्रकट होणार नाही. आणि टाळ पखवाद उचलले आणि कुठे गेले भजनाला? देवीच्या मंदिरात. आणि देवी वाटच पाहत होती. भजन रंगात आलं आणि देवी प्रगट झाली. बोला भक्ता लोक काय पाहिजे मागून घ्या. आता यांनी परिचय विचारायचा ना, परिचय विचारलाच. याने सांगितलं आई प्रत्येकाची मागणी मागण्यापेक्षा आम्ही सर्वांनी मिळून एकच मागणी करतो. आमच्या सर्वांच्या घरामध्ये तुझं अस्तित्व असू दे, एवढंच दे. काय झालं? घरात नसलेली अवदसा घरात आणली आणि घरात अवदसा आली तर लक्ष्मी घरात थांबत. हे कशामुळं घडलं? परिचय नसल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. हो तसं ज्या संसारामध्ये सुख किंवा दुःख ज्यामुळे होतं ती माया. माया घाबरते फक्त नामधारकाला. बघा एका सोमवारच्या अभंगामध्ये सापडेल आपल्याला प्रमाण. दड 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 दुड 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 फळ सुटला कणिका. हो तो काळ सुद्धा नामधारकाला घाबरतो. माया काय आहेत? हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, त्याने माया जाळ तुटतीला, त्याने माया जाळ तुटतीला. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, माया जाळ तुटतीला, त्याने माया जाळ तुटतीला. या जगतामध्ये मायेपासून वाचण्याकरता फक्त भगवान परमात्म्याचे चरण किंवा नामचिंतन ही माया फक्त या दोघांना घाबरते. कारण गीतेमध्ये स्पष्ट माऊली किंवा भगवान परमात्मा सांगतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. या मायेपासून जर तरुण जायचं असेल अर्जुना तर फक्त मला शरणागती. तुम्ही मासे धरणारा पाहिला कधी? मासे धरणारा काय करतो? नदीवरती जातो आणि आपल्या जवळ असलेलं मासे धरायला काय नेतो बरोबर? गोधडी. काय नेतो? जाळं नेतो, जाळं. आणि त्या नदीवरती फेकतो आणि नदीवरती फेकल्यानंतर नदीतले सगळे मासे जाळ्यात अडकतात. म्हणजे हुशार मासे राहतात ना, माळकरी मासे. माशांमध्ये पण माळकरी मासे राहतात. ते काय करतात? मासे धरणाऱ्या त्या कोळ्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. कुठं थांबतात? पायाजवळ. कारण जाळं कुठं फेकतो तो? नदीमध्ये समोर. आणि त्याच्या पायाजवळ जाळं पडत नाही. नदीतले सगळे मासे जाळ्यात अडकतात, त्याच्या पायाजवळचे वाचतात. माया तसं कार्य करते. भगवान परमात्म्याने निर्माण केलेली माया या जगतावरती टाकलेली आहेत. पण जो भगवान परमात्म्याच्या चरणाचा आश्रय करतो ना त्याला ती माया काही करत नाही. म्हणून तुकाराम महाराज नाटामध्ये सुद्धा वर्णन करतात.
भवसागर तरता भवसागर अरे करीत से चिंता पहिला उभा दाता कधी कर पहिला उभा दाता कधी कर ठेवूनिया पहिला उभा दाता त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी बोलणे गे जग जटी बोलणे गे जग जटी एकासाठी कांदा वय आपुल्या एकासाठी कांदा वय आपुल्या एकासाठी कांदा वय आपुल्या. आता कीर्तनात उपस्थित असणारे सर्वचे सर्व भाविक 1-2% जर सोडले तर सगळीची सगळी पंढरपूरला गेलेली माणसं आहे, बरोबर का नाही? पंढरपूरचा अवतार पांडुरंगाचा कसा आहे? हातामध्ये चक्र आहेत, धनुष्यबाण, गदा. भगवान पांडुरंगाचा अवतार हा भगवान विष्णूचा आहे, भगवान कृष्णाचा आहे, द्वारकीहून आलेला अवतार आहेत. परंतु या अवतारामध्ये कुठलाही आयुध शस्त्रास्त्र नाहीत. काय आहेत? कमरेवर हात ठेवलेले आहेत. कमरेवर का हात ठेवले त्याचं वर्णन आद्यगुरु शंकराचार्य करतात. आद्यगुरु शंकराचार्य कोण? जे मूर्ती पूजा करतच नव्हते, निर्गुण उपासक होते. आणि ते भारत भ्रमण करत करत पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाकडे बघितलं आणि त्याच्याकडे पाहून 8 श्लोक लिहिले. मा योग पेठे तटे भीमरथम वरम पुंडरी काय. आणि म्हणजे 8 श्लोकापैकी एका श्लोकामध्ये कमरेवर हात का ठेवले त्याचं उत्तर दिलंय. प्रमाणम भवात बेरी दम्मा मकान नितंब कराभ्याम हृदयीन तस्मात. तस्मात म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? जसं कमरे एवढ्या पाण्यामध्ये कुणीही बुडू शकत, तसं भगवान परमात्मा आपल्या भक्तांना दर्शवतोय का घाबरू नका. या भव नदीमध्ये, या मायारूपी नदीमध्ये, या भवसागरामध्ये जो जो माझ्याकडे येईल त्याला या भवरूपी नदीमध्ये, भवसागरामध्ये फक्त कमरे एवढं पाणी. म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या मायेरूपी नदीतून तरायचं असेल हाताने टाळी वाजवा, तोंडाने नामचिंतन करा. पण का महाराज नामचिंतन करायचं, पण कोणत्या देवाचं करायचं? कारण या जगतामध्ये 33 कोटी देवता आहेत. सर्व गोंधळ ब्रह्मदेवानी गाळून ठेवलाय. कारण मी माझ्या पदरचं नाही, एकनाथ महाराजांना जाऊन विचारा. एकनाथ महाराज म्हणतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदेना यायचे सांगितले. आपले देव 33 कोटी संख्येमध्ये आहेत का प्रकारामध्ये आहेत? प्रकारामध्ये आहेत का 33 कोटी संख्येमध्ये आहेत? आणि त्या काळामध्ये जर 33 कोटी देवता असेल तर त्यांचे भक्त किती? त्या काळामध्ये एवढी लोकसंख्या होती का? पण एका बाजूने विचार केला तर 18 औक्षणी सैन्य महाभारतामध्ये होते. म्हणून तो वाद सोडून द्या. पण 33 कोटी देवते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, भाऊ आई करुणावंत अनंत हे नामजा. देवाला अनंत नाम आहेत, कोणत्या देवाचं नामचिंतन घ्यायचं? मग तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात ज्या देवाचं नाव घ्यायचं त्याचं उत्तर देतात. विठ्ठल विठ्ठल मना मेळवे, विठ्ठल विठ्ठल मना मेळवे, विठ्ठल विठ्ठल मना मेळवे, विठ्ठल विठ्ठल मना मेळवे, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. ओ विठ्ठल विठ्ठल मना मेळवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल 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 वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. अच्युता सोहळा स्वर्गी नाही,
विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळ विठ्ठल 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 मना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुमच्या पाया पडून विनंती करून सांगतो की तुम्ही हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हटले महाराज कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? मग तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात उत्तर देतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल हा शब्द असा तयार झाला शास्त्रामध्ये, विदा ज्ञानेन ठ ठाण शून्याती ल लाती गृह्ण्याती. म्हणजे ज्ञानाने शून्य असू द्या परंतु भाव जर असेल अशा भक्तांचाही स्वीकार करणारी देवता म्हणजे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल मंत्र हा सोपा, करी बापा निर्गुण. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, म्हणता हरले पाप, पदरे आले पुण्य माप, झाला देनाचा माय बाप. विठ्ठलाचे 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 विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल हा मंत्र आहेत आणि मंत्र या शब्दाचा अर्थ आहे मननात राहते यस्य सहा मंत्र. म्हणजे मनन केल्यानंतर जो तारायला समर्थ ठरतो त्याला मंत्र म्हणतात. आणि विठ्ठल हा मंत्र सोपा, करी बापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वैकुंठाते सुद्धा देव इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. स्वर्गातल्या देवांना वाटतं मृत्यू लोकामध्ये यावं भजन करावं ना, आपल्याला असं वाटतं देवा अजून चिठ्ठी कशी सापडत काय आपल्याला देहाचं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याला देहाचं महत्वच कळलं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या संसार रूपी मृत्यू लोकामध्ये सुख नावाचा शब्द जर सापडवायचा असेल तर तो फक्त भजनामध्ये नामामध्ये सापडतो, संसारामध्ये शोधूनही सापडणार नाही. विठ्ठल विठ्ठल बांधवडी आई हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हो, या जगतामध्ये सुख जर शोधायचं असेल तर देवाकडे जावं लागेल आपल्याला, संसारामध्ये नाहीच. कारण तुकाराम महाराज म्हणतात दुःख बांधवडी. आपण जर आंब्याची कोय लावली तर झाड कशाचं उगल? आंब्याचं. तसं संसाराचं मूळ जर दुःखरूप असेल, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. मला पंचदशी नावाचा ग्रंथ होता दुसऱ्या वर्षात आणि त्याच्यामध्ये एक दृष्टांत आला, तेवढा तुम्ही ऐका. संपूर्ण कीर्तनामधून फक्त एवढाच घरी घेऊन जा. विठ्ठल आता लक्षपूर्वक आहे. एका माणसाच्या मागे वाघ लागला, आडनावाचा नाही, पखवा देवाला नाही, आमच्या महाराजांचा आडनाव वाघ आहे, पण 4 पायाचा वाघ लागला. वाघ लागल्यानंतर माणूस पळायला लागला. आता पाठीमागे वाघ लागल्यावर माणूस चालल का पळल? जिकडं दिसल तिकडं पळू लागला. पळता 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 एका विहिरीमध्ये तो पडला. योग चांगला होता त्याचा, विहिरीला पाणी नव्हतं, पण तो विहिरीमध्ये पडण्यापासून वाचला. कारण त्या विहिरीच्या तीरावर एक वडाचं झाड होतं, त्याच्या पारंब्या विहिरीमध्ये लोंबकळत होत्या, त्यांनी त्या पटकन पकडल्या. विहिरीमध्ये पडण्यापासून तो वाचला. विचार करतो बरं झालं वाचलो. विहिरीमध्ये पडण्यापासून खाली डोकं होतं, किती खोल आहेत विहीर, म्हणून खाली बघितलं तर एक थेंब पाण्याचा नाही, पण त्या कोरड्या विहिरीमध्ये 3.5 विटोळे घालून एक नाग त्याच्याकडे पाहतो. त्यांनी विचार केला खाली पडलो असतो तर सर्पदंश झाला असता,
मृत्यू झाला असता. हळूहळू आता खाली न जाता वरती जावं म्हणून वर बघितलं तर वरती वाघ 2 पंजावर त्याची वाट पाहत. आता म्हटलं मेलोच. खाली उतरवत खाली नागोबा आणि वरती चढवत वरती. आता फजिती झाली. त्याने ज्या पारोंब्या पकडलेल्या होत्या त्या पारोंबीला एक मोळ होत. काय होतं? आणि ते साधं नव्हतं, आग्या मोळ होत. आणि याने धरल्यामुळे ते उठलं. आता उठल्या ते काय हरिपाठ चालू करी. तडा चढत चावायला सुरुवात केली. असे मधमाशा चावू लागल्या. बरं, एकही मधमाशी त्याला विचारून चावत नव्हती, इथं चावू का तिथं चावू का. जिथं दिसल तिथं त्या मधमाशा त्याला चावू. आता माझा तुम्हाला प्रश्न, किती दुःख आहे सांगा बरं. खाली उतरलं तरी दुःख, वरती चढलं तरी दुःख. अशीच पारोंबी जर पकडून धरली तरी सुद्धा किती दुःख आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या दुःखाला अंत पार नाही. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसाय पाशाला फुटती भयकापची मला. किती दुःख आहे. खाली उतरलं तरी दुःख, वरती चढलं तरी दुःख. अशाच पारोंब्या पकडून धरल्या तरी. आणि अशा अवस्थेमध्ये त्या मोळाच्या पोळीमधून एक मधाचा थेंब निसटला आणि याच्या ओठावरती तो पडला. त्याने तो चाटला. कसा लागला? गोड लागला. म्हणतो कसा? मध किती गोड आहेत. कोण म्हणतं? तुम्ही अजून इरीतच आहे का? हे आपलं सांगतोय विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या संसारामध्ये पुढं दुःख आहेत, मागं दुःख आहेत, वर दुःख आहेत, खाली दुःख आहेत. पण नातू झाला का एक मधाचा थेंब. गाडी घेतली का मधाचा थेंब. बंगला बांधला का मधाचा थेंब. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अरे तो मधाचा थेंब म्हणजे सुख नाही. म्हटलं मग जे होतं ते काय? जे होतं त्याला तू सुख म्हणतो. विठ्ठल या संसाराचं स्वरूपच असं आहे का ते आपल्याला कळत नाही. संसाराचा सुद्धा आपल्याला परिचय. जीवाच्या ठिकाणी 3 अज्ञान आहेत. देवाचं अज्ञान आहेत, संसाराचं अज्ञान आहेत आणि आपल्या स्वतःचं अज्ञान आहे. आणि याच्यामुळं हा जीवात्मा आयुष्यभर दुःख भोगतो. देवाचं अज्ञान आहे. देवाची प्राप्ती, अरे देवाची प्राप्तीची गरजच नाही. फक्त देव प्राप्त आहेत त्या दोघांच्या मधले असलेलं प्रतिबंध घालव. देव सिद्धच आहे. कैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाच. आता या पडद्याच्या पाठीमागे काय आहे? काहीतरी आहेच ना. दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. पडद्याच्या पाठीमागे काहीतरी आहे पण आपल्याला दिसत नाही का? तर त्या वस्तूमध्ये तुमच्यामध्ये आवरण आहे बॅनरचं, पडद्याचं. आवरण बाजूला करा, ती वस्तू सिद्धच आहे. तसं भगवान परमात्मा सांगतायत अर्जुना अरे मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत पण त्या माझ्यामध्ये तुझ्यामध्ये जो आवरणाचा पडदा आलेला आहे, अज्ञानाचा पडदा आलेला आहे, संसाराचा पडदा आलेला आहे, तो फक्त बाजूला करायचा आहे. देवाच्या प्राप्तीची गरजच नाही. विठ्ठल पहिलं अज्ञान आहे देवाचं, दुसरं अज्ञान आहे संसाराचं. संसाराचं किती अज्ञान हो. आपण ज्याच्यामध्ये राहतो त्याच आपल्याला अज्ञान आहे. संसार संतांनी सांगितला दुःख बांधवडी ह्या संसार. मौली वर्णन करतायत जोवरी चळन गा, ज्याला आपण माझं माझं म्हणतो ना, माझा मुलगा, माझी बायको, माझा आमका, माझा तमका. मौली म्हणतात जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. आता उन्हाळा लागला का आपण लग्नाला फिरतो मोटरसायकल, आणि फिरता फिरता जर तहान लागली आणि रसाचं दुकान जर सापडलं, आपण काय करतो? रस प्यायला जातो. मग काय करतो? गाडी लावतो बाजूला, सावलीमध्ये त्या रसाच्या दुकानामध्ये बसतो. साळलेला ऊस राहतो, तो चरखावाला, तो साळलेला ऊस, पाणी मारलेला ऊस त्या चरखामध्ये घालतो. त्या ऊसाचा काय काढतो? रस काढतो. त्या चरखामध्ये घातल्यानंतर त्या ऊसाचा रस निघतो. त्या चरखामध्ये ऊसाला किती वेळेला घातलं जातं? किती? 2दा? किती वेळेला? 4 वेळेला. 4 वेळेला घातलं जातं का रस निघायचा बंद होत नाही तोपर्यंत घातलं जातं. जोपर्यंत त्या ऊसाचा रस निघायचा बंद होत नाही तोपर्यंत त्याला चरखामध्ये घातलं जातं. रस निघायचा बंद झाला तर त्याला उचलतात आणि शोकेश मध्ये नाही. मग कुठं? हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून गुराळाच्या दुकानातच. विठ्ठल विठ्ठल
माऊली म्हणतात या संसार रूपी चरखामध्ये या जीवाला घातलेला आहेत आणि हा जो परिवार आहेत ना या जीवाचा रस काढून घेतो. धनाचा रस, मानाचा रस, संपत्तीचा रस, मानापानाचा रस. आणि मग एकदा का याच्यातून रस निघायचा बंद झाला तर मग तुकाराम महाराज वर्णन करतात, श्वाना परी गती झाली अवघे करती हाडाड. आणि मग त्याची ही अवस्था होते. म्हणजे संसाराचं पण अज्ञान आहेत, देवाचं पण अज्ञान आहेत आणि या दोन्हीचं अज्ञान जायना का असे ना पण स्वतःचं अज्ञान, स्वतःचं किती अज्ञान आहे, देहाचं अज्ञान आहेत आणि आत्म्याचं पण अज्ञान आहे. या देहालाच मी म्हणतो हे आपलं सर्वात मोठं अज्ञान. विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का, शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे. शास्त्रकार सांगतात देह वेगळा आहे, जीव वेगळा आहे. देहाचा आणि जीवाचा काही मात्र संबंध नाही. काही काळापुरता हा जीवात्मा या देहामध्ये राहिला आलेला आहे. हा देह याचा मालक वेगळा आहे, धन त्याचा मालक. देह हे काळाचे, धन कुबेराचे. आपण यात्रेला जातो पंढरपूरला, आळंदीला, त्र्यंबकेश्वरला. जर मुक्कामाची वेळ आली तर आपण धर्मशाळेमध्ये मुक्काम करतो. मुक्काम केल्यानंतर आपल्याला एक रात्र राहायचं राहतं. पण त्याच्या ज्या वेळेला आपण मुक्कामाला जातो झोपतो, झोपल्या झोपल्यावरती पाहतो पत्रे तुटलेले आहेत, फरची फुटलेली आहेत. पण विचार करतो का सकाळी उठल्या उठल्या पहिलं पत्र्याच्या दुकानात जायचं नाही, फरचीच्या दुकानात जायचं नाही. का तर आपल्याला माहित आहे आपल्याला फक्त इथं किती दिवस राहायचंय. हे घर आपलं, हे आपल्याला माहित आहेत. आपलं घर दुसरं आहे, हे घर आपलं नाही. तसं हा जीवात्मा पंचभौतिक ट्रस्टीच्या धर्मशाळे म्हणजे या देहामध्ये राहिला आलेला जीवात्मा फक्त काही काळापुरता आहेत. त्याने असं समजायचं नाही देह माझा आहेत. कारण देह माझा म्हटल्यानंतर हात जर मोडला तर मी मोडलं म्हणायला पाहिजे, पाय मोडल्यानंतर मी पाय मोडलं म्हणायला पाहिजे. पण माझा पाय म्हणतो, माझा हात म्हणतो, माझं डोकं म्हणून मी कोण, तर त्या मीच अज्ञान आपल्या ठिकाणी आहे. विठ्ठल म्हणून या संसाराचं अज्ञान आहे, देवाचं आहे, देहाचं आहे, जीवाचं आहे. सगळे अज्ञान त्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगावी लागतात. सुखाचा लवलेश सापडत नाही. सुख जर पाहिजे असेल तर तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. म्हटले फक्त विठ्ठलच म्हणायचं का, म्हटले नाही. अजून भरपूर नाव आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख नाव सांगतो ऐका, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. या नामाचा जर जप केला, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, या नामाच्या माध्यमातून त्या जीवाला वैकुंठाची सरळ मार्गाने प्राप्ती होते. म्हटले या नामाने मोक्ष मिळतो. म्हटले हो. एवढंच नाही, या कलियुगामध्ये जर उधरून जायचं असेल तर एवढंच एक नाम, कलियुगी उतार हरीच्या नामे, कलियुगी उतार हरीच्या नामे, कलियुगी उतार हरीच्या नामे, कलियुगी उतार हरीच्या नामे. गणात येते आहे अधिकार, कलियुगी उतार हरीच्या नामे, कलियुगी उतार हरीच्या नामे. कलियुगी उतार हरीच्या नामे. अभंगाची संगती आहे का. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पाया पडतात. कशा करता पाया पडतात. महाराज म्हणतात करटाळी बोला मुखी नाम. म्हटले कोणतं नाम घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. म्हटले एवढ्याच एका देवाचं नाव नाही. म्हटले कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाने प्रांजळपणे वैकुंठाला जाता येतं. म्हटले का हो, हा अधिकार कोणाला. म्हटले सगळ्यांना. सकळासी येते आई अधिकार. आणि कलियुगी उद्धार. या कलियुगामध्ये अनेक साधनं जरी असली तर नामचिंतनासारखं सोपं साधन नामा परत साधन नाही, जे तू करीती अधिक काय, जे तू करीती अधिक काय, जे तू करीती अधिक काय. नामा परत साधन नाही, जे तू करशी अधिक काय, जे तू करशी अधिक काय, जे तू करशी अधिक काय. भागवतामधला प्रसंग आहे. ज्या वेळेला पांडव निजधामाला गेले, भगवान परमात्मा गेले आणि त्यावेळेला कलीचा प्रारंभ झाला. त्या कलीला परीक्षिती राजाने सांगितलं मी असेपर्यंत तुझा प्रवेश होऊ देणार नाही. त्या परीक्षिती राजाने तलवार काढली त्या कलीच्या मानेवरती धरली. माझ्या राज्यामध्ये प्रवेश होऊ देणार नाहीत. म्हटले महाराज
ज्या दिवशी भगवान परमात्मा गेले त्याच क्षणाला माझा प्रारंभ झाला, कोणी अडवू शकत नाही. हा, पण तुमचा एक मान म्हणून जोपर्यंत तुम्ही आहेत ना तोपर्यंत मला राहायला विशिष्ट जागा. मग त्या कलीला विशिष्ट जागा दिल्या, जिथं हिंसा केली जाते, तिथं मदिरापान केलं जातं. श्रीलंपट पुरुषामध्ये तुला जागा, सोन्यामध्ये तुला जागा, अशा जागा भरपूर दिल्या. पण का हो म्हटले, तुला या सगळ्या जागा दिल्या, पण तू सोन्यामध्ये जागा मागितली, तुला असा गुण काय आहे तुझ्याजवळ सोन्यामध्ये वास्तव्य देण्याकरता? म्हटले महाराज, माझ्याजवळ फक्त एकच गुण आहेत, नाही सगळे दोषच आहेत. म्हटले कोणता गुण? आणि मग तो गुण कली सांगतो, ऐका. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना. तो कली सांगतो महाराज परीक्षिती, ऐका. अनेक युगांमध्ये हजारो वर्ष तपश्चर्या, हजारो वर्ष योग साधना, हजारो वर्ष यज्ञ साधना, हजारो वर्ष ज्ञान साधना केल्यानंतर, हजारो वर्ष कर्म साधना केल्यानंतर करूनही जे फळ प्राप्त होत नाही ते फळ माझ्या कलीमध्ये फक्त एका नामाने प्राप्त होतं. एवढाच गुण आहेत माझ्याकडे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हटले का हो उद्धार होतो? म्हटले उद्धारच नाही होत, 4 प्रकारचे मोक्ष आहेत ते प्राप्त होतात अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे नामा वासितारे मुक्ती, तुका म्हणे नामा वासितारे मुक्ती, तुका म्हणे नामा वासितारी मुक्ती, तुका म्हणे वासितारी मुक्ती. ऐसे बहुग्रंथी बोले, ऐसे बहुग्रंथी बोले, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा. ऐसे बहुग्रंथी बोलिए, ऐसे बहुग्रंथी बोलिए, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, तुका म्हणे नामा पासीचारी मुक्ती. आता या 4 मुक्त्या कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता म्हणजे मृत्यूनंतर त्या देवाच्या समीप राहणे, स्वरूपता म्हणजे स्वरूप प्राप्त होणे, सलोकता म्हणजे लोकी जाऊन राहणं, आणि सायुज्यता म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन होणं. जसं गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, ममै वंशो जीवलोके जीवभूत. आपण सगळे कोणाचे अंश आहेत? भगवान परमात्म्याचे आहेत, पण आपल्याला ते कळत नाही. 100 मडके भरलेले, 100 पाण्याने. 100 मडक्यांमध्ये पाणी किती झालं? मडके जर 100 तर पाणी सुद्धा. आता लाकूड घ्यायचं आणि 100 मडके फोडायचे, किती पाणी झालं? आता एकच झालं. तसे आपण 100 मडके जरी असलो, पण सर्व मृत्यूनंतर ते एकच होतं, त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जाता जाता एकच प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर द्यायचं, सेवेला पूर्ण विराम. शास्त्रामध्ये असा नियम आहे, मोक्ष प्राप्ती करता केवळ ब्रह्मज्ञान कारणीभूत आहेत. कारण काही श्लोक आहेत, विठ्ठल विठ्ठल दानेन पानेन न तु कंकणेन, स्नानेन शुद्धिर न तु चंदनेन, मानेन तृप्तिर न तु भोजनेन, ज्ञानेन मोक्षम न तु मुंडनेन. ज्ञानाशिवाय मोक्षच नाहीत हा सिद्धांत आहे. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. मोक्ष या सिद्धांत. वेद बोले हात उभारुनी, वेद बोले हात उभारुनी, उभारुनी. शास्त्रामध्ये वेदामध्ये हा सिद्धांत आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणं अशक्य आहे. इथं तर तुकाराम महाराज म्हणतात नामाने मोक्ष आहे. कशी संगती लागणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याचं उत्तर द्यायचं असेल तरी त्याला एकच उत्तर आहे, ज्ञानाने जी वृत्ती तयार होते तीच वृत्ती नामाने सुद्धा तयार होते.
ज्ञान झाल्यानंतर आपल्याला आत्मबोध होतो, भगवान परमात्म्याचं दर्शन होतं, आत्मचिंतन होतं, ब्रह्मबोधावर मनुष्य जातो. आणि तोच ब्रह्मबोध जर नामाने होत असेल तर, आता एका पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे, आपल्याला बोध का होत नाही त्याचं उत्तर देतो. एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे, ते जाऊ द्या. कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध तापवतो ना, दूध तापवल्यानंतर ते अंगणामध्ये ठेवतो आणि त्या दुधामध्ये काय शोधतो आपण? कशाला पाहतो? चंद्राला. चंद्राला पाहतो, पण ते दूध शांत असेल तर. दूध जर हलवलं, त्या हलणाऱ्या दुधामध्ये चंद्राचं दर्शन होत. तसे ज्याची वृत्ती स्थिर आहेत त्यालाच देवाचं दर्शन. आणि ती वृत्ती स्थिर होण्याकरता एक तर ज्ञान पाहिजे, नाहीतर एक तर नाम पाहिजे. मग जी मुक्ती ज्ञानाने होते, तीच वृत्ती जर नामाने होत असेल तर नामाने सुद्धा मोक्ष प्राप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नामा पासीचारी मुक्ती आईसे बहुता. बऱ्याच ग्रंथांमध्ये असंच वर्णन आहे की नामाने जर जशी मुक्ती मिळत असेल तशी आमच्या नामाने सुद्धा मुक्ती मिळते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून नामाचं महत्व सांगतात. या नामापासून 4 प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतात असा भाव आहे या शेवटच्या कडव्याचा. विठोबा रखुमाई, गोपाल घुमाए, 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 गोपाल गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, गोपाल गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, ज्ञानदेवा भगवान जय, ज्ञानेश्वर महाराज जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत निवृत्तीनाथ महाराज की जय. गोपाल घुमाए. बार तुका म्हणे नामा पासीचारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. तात्पर्य या अभंगाच्या अर्थाचा असं एवढंच आहे का भगवान परमात्मा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्या संबंधी या सर्व समाजाने नामचिंतन करावं याच्याकरता आग्रह करतात. जाता जाता एक दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. घरामध्ये जर कोणी दारुडा असेल, दारू पिणारा, आणि तो जर कंट्रोलच्या बाहेर गेला तर घरचे लोक त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. समजावून जर ऐकलं नाही तर त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. मारून जर ऐकलं नाही तर नातेवाईकाला बोलवून सांगण्याचाही प्रयत्न करतात. एवढंही करून जर ऐकत नसेल तर ते आईबाप शेवटचा मार्ग स्वीकारतात आणि त्याच्या पाया पडतात. तसं समाजाने नामचिंतन करावं. अनेक आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी सांगून पाहिलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील. लालच दाखवली, पुण्याची गणना कोण करील. अरे एवढं पुण्य पदरात पडेल, नामचिंतन करा. ऐकलं नाही, मग सांगून पाहिलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अरे जन्म जाईल, तुमची नुकसान सांगितली, आता तरी भजन करा. तरी लोकांनी केलं नाही. आणि मग आपल्या संतांनी बोंबा ठोकून सांगितल्या, वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी. हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. हानी पण सांगून पाहिली, आता तरी भजन करा. मग शेवटचा पर्याय आणखी एक शस्त्र काढलं एकनाथ महाराजांनी. काय प्रमाण आहे ते? जाता जाता एवढा एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या जीवनामध्ये फक्त नामचिंतन एकमेव साधन आपल्या बरोबर येणार आहेत, नाहीतर सगळंच सगळं इथं राहणार आहेत. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे,
मृत्यूनंतर देहाला जाळून टाकल्या जातं. जीवात्मा ज्यावेळेला 1 वर्षाच्या प्रवासामध्ये राहतो, त्या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणीचं निवारण फक्त नामचिंतन पुण्यकर्म करतं. जिवंत असेपर्यंत धन कमी पडेल, पण मृत्यूनंतर मात्र ते नामचिंतन कमी पडेल, पुण्यकर्म कमी पडेल. म्हणून सर्वांनी आपल्या जीवनामध्ये जेवढी धनाला किंमत देतो तेवढीच पुण्यकर्माला द्या, तेवढीच नामचिंतनाला द्या. पुण्यकर्म मृत्यूनंतर कमी पडणार आहेत असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भगवान परमात्म्याचा चिंतन नामस्मरण सांगणारा, सुंदर अशा नामचिंतनाचा अभंग सांगणारा हा अभंग आज निवडण्याचा प्रयत्न केला. खरं तर पहिला दिवस नामचिंतना करताच असतो आणि तो नामचिंतनाचा आग्रह करणारा अभंग लागून या पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल बना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ज्या संतांनी आपल्याला हे नामचिंतन करायला सांगितलं त्यांचं एकदा नामचिंतन आपल्याला करायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आजच्या या पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प या ठिकाणी मला ज्यांनी निमंत्रण दिलं तुम्हा सर्व भाविकांच्या वतीने आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय शांतारामजी महाराज बोडके यांनी आज्ञा केली आणि इथं येणं घडलं. खरं तर कीर्तन नुकतीच आता इथंच आपल्या द्वारकेवर बॉम्बे नाक्यावर गणेश पुराण कथा झाली. त्या गणेश पुराणाला स्वर होता काळे एकचा आणि तेच स्वर डोक्यामध्ये बसलेले, त्याच्यामुळे थोडी विसंगती झाली असेल, त्याबद्दल थोडीशी माफी आपल्या पुढे दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कीर्तनामधून जे काही चुकीचे शब्द जातात, माणूस म्हटलं का चुकीचा पुतळा म्हणजे माणूस, आणि वाचेमध्ये त्याचे दोष निघून जातात. आणि जर चुकीचा शब्द गेला असेल तर बुद्धीचे दोष आहेत, जे बरोबर असेल ते आमच्या गुरुवर्यांचं आहेत, गुरुजनांनी शिकवलेलं तत्वज्ञान आहेत, ते आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. निश्चितच या कीर्तनामधून आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणारे तत्व गेले असतील, प्रकरण गेले असतील, ते आपल्या जीवनामध्ये अनुकरण करावं असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. आज या कीर्तनाचं निमंत्रण दिलं. या कीर्तनाकरता विशेष उपस्थिती आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज मुसळे आहेत, आमचे विनायक महाराज आहेत, आमचे पंडित महाराज सोनवणे वडगावरून आलेले आहेत. महाराजांचं नाव माहित नाही, परंतु आमचे वागिरे महाराज, आमचं पिंपळ खाडे महाराज आणि पिंपळगाव भजनी मंडळ आमचे शेती मास्तर दादा बाबा, त्यांना सर्वांना, आणि त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचं सिन्नर भूषण अविनाश महाराज वाघ, त्याचप्रमाणे विनेकरी जबाबदार आहे का श्रीराम पाथर्डीकर भजनी मंडळ, सर्वांना या ठिकाणी वंदन करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले गुणे वेणी वागोडे उत्तरे करा क्षमा आई विचारिला करा क्षमा कामडे ज्ञानेश्वराला पायापैकी करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावर